सकाळी आम्ही लवकर झोपून उठत नाही, पण आता आम्हाला 7 वाजे स्कूलला जायचं आहे. नमस्कार सर्वांना. आता स्कूलचं मेसेज आलं 7 वाजेचं आहे, म्हणून आमच्या आद्याचं आधीच चालू झालं की मी आज स्कूलला जाणार नाही, कारण आद्या 7लाच झोपून उठते. आता हिची काही झोप लवकर होत नाही. आता सकाळी हिला उठवणं, हिची आंघोळ करून आणि हिला स्कूलसाठी रेडी करणं म्हणजे खूप मोठा भारी काम होता माझ्यासाठी. आता इकडे दोन्ही मुलांची स्कूल लवकर होती, त्यामुळे म्हटलं चला यांना दूध पिऊन तर हे जातील, पण यांच्या नाश्त्याला उसळच देऊ. आता इकडे मी रात्रीला मोड घातली होती आणि त्याच मोडच्या इकडे उसळ बनवला. आता मुलं तर गेले स्कूलला, आम्ही दोघांनी सुद्धा आपला नाश्ता करून घेतला. मग गेली मी माझ्या शॉपमध्ये. आता आम्हाला काही कामाने बाहेर जायचं होतं. आता एवढ्या उन्हामध्ये आम्ही बाहेर जायला निघालो आणि उष्णता एवढी होती की भरपूर. आता सकाळी मुलं लवकर उठले. आता उत्कर्ष तर नेहमी 5 वाजे उठतो, पण आद्या कधीच उठत नाही, 7ला झोपून उठते. आता 1 वाजेपासून आद्या झोपलेली आहे आणि आम्ही घरी आलो 5:30ला. तर बघा 5:30ला सुद्धा यांची झोप काही कमी झालेली नाही आहे. असं कॅन्डिडेट कोणाकोणाच्या घरी आहे. आमच्या घरी तर हा एक कॅन्डिडेट आहे. आम्हाला जेवण नाही मिळेल तर चालेल, पण आमची झोप परिपूर्ण झालीच पाहिजे. आता स्कूलमधून येताच आद्यानी जेवण वगैरे केलं, आपला होमवर्क करून घेतला आणि मस्त सायंकाळपर्यंत झोप घेतली. बाय सर्वांना. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास फॉलो लाईक नक्की करा.